नमस्कार मित्रांनो, आपल्या ओंकार शिंदे टॉकिंग या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं हीच विनंती. मित्रांनो, महाराष्ट्रामधील एक बडा राजकीय पक्ष, ज्या पक्षाची राजकीय मान्यताच रद्द करा अशा पद्धतीची रिट पिटिशन सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये एका सामाजिक कम राजकीय कार्यकर्त्याने केलेले आहे. तो राजकीय पक्ष कोणता, जर काही जणांना लक्षात आलं असेल, मित्रांनो, मी बोलतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल. राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची राजकीय मान्यताच रद्द करा अशा पद्धतीची पिटिशन कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात गेलेले आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील गुप्ता यांनी ती पिटिशन केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीचा वापर वाढला पाहिजे. जे कोणी उत्तर भारतातून परप्रांतीय आलेले आहेत त्या परप्रांतीयांनी मराठी भाषा शिकली पाहिजे. ज्या कोणी सरकारी आणि खाजगी आस्थापना आहेत, त्याच्यामध्ये बँक असतील, शाळा असतील, वेगवेगळे कॉर्पोरेट ऑफिसेस असतील किंवा अनेक इन्फ्रास्ट्रक्चर्स असतील, त्या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी ही वापरली गेली पाहिजे, किंबहुना ती सक्तीची आणि व्यावहारिक भाषा बनली पाहिजे. याच्यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेनं रिटेस्टिंग ऑफ मराठी हे अभियान चालू केलं होतं. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे असे म्हणाले की आपण 2009 असेल, 12 असेल, वेगवेगळ्या महाराष्ट्रातील ठिकाणी मराठीचा वापर वाढला पाहिजे आणि मराठीचं गुणगान गायलं गेलं पाहिजे, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ सुरू केली होती. तीच पुन्हा मनसे स्टाईल चळवळ आपण पुन्हा सुरू करत आहोत. त्यानंतर महाराष्ट्रामधील प्रत्येक भागामध्ये, विशेषतः मुंबई, ठाणा, पुणे, नाशिक या सर्कलमध्ये मनसे गेले, प्रत्येकाशी बोलले. परंतु त्यानंतर काही ठिकाणी परप्रांतीय असतील किंवा अदर मराठी क्लास असेल, यांच्यामध्ये आणि मनसेमध्ये वादाची ठिणगी पडली आणि हा वाद सध्या एका वेगळ्याच लेवलला जाऊन पोहोचलेला आहे. आणि याच्यामध्ये उत्तर भारतीयांना मनसे मारहाण करते, अमुक अन्याय अत्याचार करते. त्यामुळे मनसेची मान्यता ही रद्द करावी, या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी पिटिशन सुनील गुप्ता यांनी केलेली आहे. मुळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेल्या अनेक निवडणुकीमध्ये कोणत्या प्रकारचं यश मिळवू शकले नाही. लोकसभा 2014 मध्ये पराभव, 2014च्या विधानसभेत, 19ची विधानसभा, लोकसभा तर लढवलीच नाही, किंवा 24ची विधानसभा, सर्वच विधानसभा असेल, लोकसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रतिनिधी निवडून आले नाहीत. मुळात राजकीय पक्षाची मान्यता किंवा प्रादेशिक पक्षाची मान्यता टिकून ठेवण्यासाठी किमान 3 सदस्य तरी किंवा 2% मतदान इतका तरी क्रायटेरिया दर पंचवार्षिकला प्रत्येक राजकीय पक्षाला त्या ठिकाणी पुरा करावा लागतो. परंतु अशा कोणत्याच क्रायटेरियामध्ये मनसे बसली नसताना, त्यामुळं हा राजकीय पक्षाचा क्रायटेरिया टिकून ठेवणं सध्या आव्हानाचं बनलेलं आहे. परंतु तरीही काही राजकीय ताकद वापरून किंवा सध्याचे सत्ताधारी भाजप, महायुती असेल, देवेंद्र फडणवीस यांना दिलेला पाठिंबा, कुठेतरी या सर्व गोष्टीवरती पक्षाची मान्यता मनसेने टिकून ठेवली आहे का असं सुद्धा नाकारता येत नाही. परंतु सध्या सुप्रीम कोर्टामध्ये ही पिटिशन गेल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व राजकीय पक्षाच्या क्रायटेरियाला खऱ्या अर्थानं पडताळून सुद्धा पाहिलं जाऊ शकतं. या पक्षानं जो काही राजकीय पक्षाचा मान्यता टिकवून ठेवण्याचा जो क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया मनसेने पूर्ण केला आहे का, किंवा तो क्रायटेरिया टिकवला आहे का, हे सुद्धा सध्या चेक केलं जाऊ शकतं. किंबहुना ही सुप्रीम कोर्टाची ही पिटिशन ही खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे सुद्धा सुपूर्द करू शकतो. आणि त्यानंतर इलेक्शन कमिशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पडलेली मतं, त्यांचे निवडून आलेले जनप्रतिनिधी या सर्व गोष्टींचा अभ्यास करून खऱ्या अर्थाने निर्णय सुद्धा घेऊ शकतो. कदाचित तो निर्णय मनसेचा अगेन्स्ट आला तरी सुद्धा नवल वाटायला नको, कारण सध्याचे राजकीय राज ठाकरे यांनी सध्या गुढीपाडव्यानंतर स्वतःची स्वीकारलेली वेगळी भूमिका आणि सर्व गोष्टींमुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकटं पाडण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. आणि त्यामुळं इलेक्शन कमिशनच्या दारामध्ये जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय पक्षाची मान्यता आणि राजकीय चिन्ह सुद्धा खऱ्या अर्थानं कॅन्सल केलं जाऊ शकतं, रद्द केलं जाऊ शकतं. जे मनसेचं रेल्वे इंजिन आहे किंवा जो ध्वज आहे किंवा राजकीय पक्षाची मान्यता आहे, या सर्व गोष्टी कॅन्सल केल्या जाऊ शकतात. त्यानंतर राजकीय पक्ष म्हणून निवडणुका लढवता येणार नाहीत, तर एक राजकीय संघटना किंवा नोंदणीकृत पक्ष इतकंच आव्हान किंवा अस्तित्व मनसेचं राहू शकतं. तुम्हाला काय वाटतं? इतरांनी येऊन महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या एका प्रादेशिक पक्षावरती आव्हान करणं, त्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाणं आणि मराठीच्या भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या पक्षाला अशा पद्धतीनं अडचणी निर्माण करणं हे योग्य आहे का?
कमेंटच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.